नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं संचित टीव्ही न्यूजमध्ये। शेतकरी बंधूंनो, संचित टीव्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेत असतो। तर आजची माहिती अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे जे की शेतीसोबत शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करू इच्छितात, तेही जर्सी फार्मच्या माध्यमातून। अशा सर्व जर्सी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आजचे बाजार अपडेट महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यासाठी आम्ही आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी। सांगोला पशु बाजार हा दर रविवारी सकाळी 6 ते 1 या वेळेत भरतो। या बाजारामध्ये जर्सी गाय, म्हैस, खिलार बैल व शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात येत असतात। त्यामुळे सांगोला बाजारात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात। चला तर मग प्रत्यक्षात पाहूयात जर्सी पाड्यांचे, कालवडींचे व जर्सी गायींच्या किमती व गुणवत्ता काय आहेत। दादा कुठलं गाव? बागेजवाडी अकलूज बसलं। काय काय घेऊन आलता बाजारात आज? गाया घेऊन आलते 7-8 गाय। व्यापार आहे का शेतकरी? व्यापार आहे। व्यापार आहे। समोर गाय दिसते, याची काय किंमत लावला? हिची 1,10,000। 1,10,000। हो। बरं, काय विशेषता काय? पहिल्यावर आहे गाय 2 दात पाडे आहे। बर। एक 15 दिवस अवकाश आहे त्याला। बर, कुठले जात कुठले? हिची एचएफ 100%? हो, 100 मध्ये 82 मध्ये येते। हो। बर, पहिल्यावर आहे, गाभण आहे का आता? गाभण आहे की। बर, किती महिन्याची गाभण आहे? काय ही 8.5 महिन्याची गाभण। 8.5 महिन्याची आहे। बर, आता पहिल्यावर आहे। हो। काय बट्टा दोष बीज काय नाही? अजिबात नाही। बट्टा असेल माघारी घेऊन आपण माघार घेणार? हो, घेऊन। बर, म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही? अजिबात नाही। एकदम खात्रीशीर देणार? हो, 100% खात्री। बर, एकदम चांगला आहे, चालायला बिलायला व्यवस्थित आहे? व्यवस्थित खटाखट आहे, दावा चालून चालते। जर फिरवा की। तर शेतकरी बंधूंनो, आता आपण या ठिकाणी बघू शकताय कुठलाही दोष नाही असं सांगण्यात आलेलं आहे। चालवत आहेत आणि स्वतः या ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता, याची जी डेमो आहेत ते दाखवत आहेत। घेऊन या हो। काय सांगता शेवट? मग शेवट होईल ना कमी? व्यवहाराला बसल्यावर कमी होईल। हो। मोबाईल नंबर द्या। 9970 61 08 26। तर शेतकरी बंधूंनो, या नंबरवरती संपर्क साधून आपण या ठिकाणच्या गायी खरेदी करू शकता। एकदम खात्रीशीर, विश्वासपूर्ण या गायी देण्यासाठी ते आश्वासन देत आहेत। तर नक्कीच आता पुढे गाय आपल्याला बघायला मिळते। दादा तुमचं गाव कुठलं? अकलूज। तुमचंच गाय? दादा, मग ह्या गायीची किंमत काय लावला? ह्या गायचे 31। किती येतं झालं? ही तिसऱ्यांदा आहे पोटातलं। तिसऱ्यांदा आहे? दुधाला वगैरे कसं काय? दुधाला 20 लिटर गळगळीत देते आता। 20 लिटर देते? हो। बरं, आता गाभण आहे? हो, गाभण आहे ना। किती महिन्याची गाभण आहे? हे आता कमीत कमी एक 10 ते 12 दिवस अवकाश आहे त्याला। बर, काय याचा पण दोष बीज काय नाही? हो, अजिबात नाही। इथं दोष नाही मिळणार आमच्या पैसे, कारण आम्हाला धंदा करायचा असतो ना। बरोबर, विश्वासपूर्ण धंदा आहे। हो। बर, बाकी एकदम घेऊन गेला तर जे दूध सांगाल तेवढं दूध 100% हमखास मिळणार ना। शेवट खादगीवर दूध आहे। आपण सांगितलं ना, पुढला मालक बिनगोर राहतो, त्याच्यामुळे इथं बघून घ्या म्हणायचं। बरोबर, इथं बघून घ्या म्हणायचं ना। क्वालिटी असल्यावर दूध देतेच गाय। दूध देतेस। काय किंमत सांगताय मग ह्याची 31 सांगितली, होईल कमी जास्त थोडंफार? कमी जास्त करून देणार? काय बी नाही। तर शेतकरी म्हणून आता एक चाल आपल्याला गायीची चाल दिसते, कास पण आपण बघू शकता। याची आपण किंमत जाणून घेणार आहे आणि किती येतं झालेत हे सुद्धा आता आपण मालकाकडून जाणून घेणार आहे। दादा कुठलं गाव? अकलूज। कुठली गाय आहे? जात प्युअर एचएफ। प्युअर एचएफ मध्ये आहे। बरं, दुधाला कशी काय? दुधाला पहिल्यावर आहे, 4 दात आहे। बर, तरी सुद्धा तिच्या शरीर कॅपॅसिटीनुसार 10-11 पिळेल। 10-11 लिटर दूध आहे। बरं, किती येतं झालेत म्हणला? पहिल्यावरच आहे। पहिल्यांदा आहे। बरं, पहिल्यावर आहे, पण तब्येत फार वाटते, कसं काय? पहिल्यावर एखाद्या सांभाळण्यावर चांगलं सांभाळलेलं असते, त्यामुळं आहे। बर, काय सांगाल अजून? आता किंमत काय म्हणता याची? तिची किंमत सांगायला 1,55,000 सांगतोय। 1,35,000 आलं तर 1,35,000 रुपये आमची अपेक्षा आहे। मागं पुढं बी होतील, अजून काय होऊ शकते। बरं, आता तुमच्या पाठीमागे जी गाय दिसते त्या गायीबद्दल काय सांगाल? कुठली जाते? जरा अलीकडे या गाय दिसली पाहिजे। पण एचएफ मध्येच आहे। बरं, दाताला? ही दाताला 4 दात। गाभण आहे का आता? गाभण आहे। बरं, किती येतं झालं आतापर्यंत? पहिल्यावरच आहे। पहिल्यावरच आहे? पहिल्यावर आहे ती पण पहिल्यावरच आहे। पहिल्यावरच आहे। बरं, बाकी काय दोष बीज
विशेष काय नाही. दोष कसं असतं याला व्यापाऱ्याकडून घेताना माणूस अंगाच्या सडाच्या बोलीत घेते. बरं पहिल्यावर असल्या सडाच्या बोलीत कमी देत नाही, कारण पहिल्यावर पिळलेलं नसते. बरोबर. त्यामुळे इथं चेक करून तुम्हाला घ्यायचं असले हा. का शक्यतो शेतकरी पहिल्यावर असला असलं तर फोडून घेत नाही, बर बर कारण ती बसल्या कासाचा ताण वाढल्यानंतर ती गळते. बरोबर. बाकी काय आजार पण काय काय नाही, नाही व्यवस्थित आहे. ओके. बरं याची किंमत काय लावला म्हणला? 170 सांगतो. 170. बरं हे पुढच्या गाईची त्याची 21 सांगतो. 120 या पांढऱ्या गाईची. हा. बरं कमी जास्त करून कितीपर्यंत होईल किमती काय? 140 देणार, ती 10 देणार. 10 देणार. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 98 34 88 89 50. तर आता आपण सांगोला बाजारातल्या पाड्यांची किमती बघणार. दादा कुठलं गाव आणि काय काय सांगशील? अकलूजचे वासरू हे 8 महिन्याचं. बर अजून काय सांगायचं? तुझं गाव कुठलं? अकलूज अकलूज. प्रत्येक बाजारला असतो का? प्रत्येक बाजार व्यापार करताय? व्यापार. बर काय किंमत सांगितलं याचं? हे सांगायला 45,000. 45,000. 100% आहे का? 100% जर्सी. जर्सी 100%. बर बाकी काय दोष बीज बट्टा काय काय तसं काय तसलं काय नाही? हा घेऊन गेलं तर चांगली काय तयार होणार. चांगली काय तयार. शेवट किती बोलतीस बोल? शेवट 40 पर्यंत द्यायचं. 40 पर्यंत द्यायचं. पुढं याची काय किंमत? हे सांगायला 35 आहे. 35. हा किमतीमध्ये काय फरक आहे? जातीवरती फरक असतो. कुठली जाते? एचएफ मध्ये आले केचप मध्ये आहे. काय टक्केवारी? 90%तले ते 90%तले. बर किती महिन्याच कालवड आहे? 6 महिन्याचं आहे. 6 महिन्याच कालवड 6 आहे. महिन्याचं. बर त्याची किंमत किती म्हणलास? 35. शेवट 25 पर्यंत द्यायचं. 25 पर्यंत द्यायचं. हे 30,000 द्यायची किंमत. 30,000. हे कुठली जात आहे? कुठली 75 मध्ये. केचप मध्ये 75%. काय किंमत लावलास? हे सांगाल 30,000 आहे. 30,000. किती महिन्याचा आहे? 6 महिन्याचं आहे ते पण. 6 महिन्याचा आहे. बर बाकी हे दोन राहिले कुठले आहेत? हे पण अकलूजच्याच आहेत. अकलूजचेच आहेत. 75%तले. 75%. ह्यांच्या काय किमती लावलास? त्यांचे पण 30,000 सांगा. 30,000. शेवट व्यवस्थित तडजोड करून देणार का शेतकरी आला तर? 100% द्या ना. मोबाईल नंबर सांग. 70 28 56 69 89. दादा कितीला घेतलं काय? हे 21 ला घेतली. 120 ला. कुठलं गाव तुमचं? काठी. काठी. इंदापूर तालुका. इंदापूर तालुक्यात. 120 ला काय मिळाली? हा गाभण आहे का? हा गाभण आहे. किती दिवस राहिलेत? 15 दिवस. 15 दिवसात गाय येणार. हा कुठल्या जातीचं आहे काय? हे फुल होस्टेनचं आहे. फुल होस्ट नाही. हा बर पहिला रो आहे का? पहिला रो, पहिला रो. पहिला रोज आहे. तर आता चार पहिला दात रोज आहे. 4 दाताचा. पहिला रोज आहे. दुधाचा काय अंदाज नाही आणि एक तुम्ही लाखाच्या पुढे किंमत घातला हा. काय बघून घेतला नेमकी काय? ही वस्तू बघून घेतली ना. दूध देणार आहे ती 9-10 दूध देणार आहे. तुमचा एक अभ्यास आहे याच्याबद्दल. बर बाकी काय याच्यात दुसरं काय? नाही ना दुसरं काय नाही, पण व्यवस्थित चांगलं आहे. व्यवस्थित आहे. घेतलं काय अडचण. सांगोल्याचा बाजार कसा आहे? तुम्ही एवढे लांब नाही इथं खरेदीला तर हा चांगला आहे ना. चांगला आहे. खरेदी विक्रीला चांगला हो, बाजार चांगला आहे. आहे. सगळं इथं निर्मळ आहे. निर्मळ आहे. निर्मळ सगळं व्यवहार काय तिथं फसवणूक वगैरे कोणाचं व्यवहार काय पारदर्शक आहेत, सगळं समोरासमोर बोलून बोलून काय असं कुणाला दांडा मोडपा नाही किंवा काय नाही, अगदी समोरासमोर व्यवहार आहे. व्यवहार आहेत. हो, अगदी. त्यामुळे बाजार चांगला होतो इथं चांगला शेतकऱ्याचा. चांगला बाजार आणि महाराष्ट्रात माझ्या अंदाने ह्याच्या एवढा बाजार मोठा कुठं नसेल. कुठं नसेल. इतकं बरोबर मोठ्या पद्धतीने बाजार आहे. बरोबर. सगळ्यात जमेची बाजू म्हणजे इथं हा. अकलूज सारखी मारामारी नाही. बरं बरं म्हणजे व्यापाऱ्याकडून दलाला पण शेतकरी मारामारी नाही. अगदी व्यवहार निर्मळ आहे. निर्मळ आहे. बरोबर. दादा तुमचं काय जर्सी फार्म आहे का? कसं काय? हा? काय व्यापार करताय? हा व्यापार आहे आमचा. व्यापारच आहे. हा. बरं चालेल. दादा कुठलं गाव तुझं? कडलास कडलाच आहेस. काय काय घेऊन आलतास? 6 पाड्या आणल्या होत्या. 6 पाड्या आणला होतास. काय जर्सी फार्म आहे काय तुझं? नाही नाही व्यापार आपला. व्यापार करतोस? हा. बरं काय किमती काय लावलायस मग? यांचं 30,000 सांगतोय. 30,000. हा. 100% आहे का? 100%. कुठली जात 100%? ही आपले दर्शी जर्सी मध्ये 100%. हा, 100%. किती महिन्याच्यात? ही 4 महिन्याची आहे ती. काय आजार बिजार काय नाही? काय नाही. 30,000 एक सांगाल. 30,000 ला 2. 30,000 15,000 एक. 15,000 ला 1. बर बर बाकी काय चालायला बिलायला सगळे काय? व्यवस्थित टकाटक मध्ये. टकाटक मध्ये आहे. हा बर 6 महिन्याचे आहेत काय? 6 महिन्याची. 6 महिने. काय कमी जास्त करून देतो? होईल की किती होईल काय? लास्ट 25,000 होईल. म्हणजे दोन्ही मिळून 25,000 ला देऊ शकतेस. हा देऊ शकतो. मोबाईल नंबर सांग की तुझा. 70 57 24 49 25. दादा कुठलं गाव? अकलूज अकलूज. प्रत्येक रविवारी असतात बाजार? प्रत्येक रविवारी असतो. काय शेतकरी आहे का व्यापार आहे? व्यापारी व्यापार करताय. सांगोल्याचा बाजार कसा आहे व्यापारी दृष्टिकोनातून? मध्यम स्वरूपाचा आहे. मध्यम आहे. सध्या दुधाचा रेट जरा कमी झालात. मग ह्याच्या रेट मध्ये काय हा फरक पडलाय की. फरक पडलाय. हा दुधाचा रेट कमी झाल्यामुळे घेण्यासाठी फरक पडला, विक्रीसाठी फरक पडला. फरक पडलाय. बर समोर काय आपलीच आहे? हो आपलीच आहे. कुठल्या जातीच्या काय? हे एचएफचे याच्या 100% 100% नाही 82.5%. 82% हो. बर काय किंमत काय लावला? 140 लावला. 1,40,000. बर किती येतं किती झालं?
पहिल्यांदा आहे. पहिल्यांदाच आहे. हो. बर बाकी काय भट्टा बिट्टा काय आहे? काय नाही क्लिअर आहे. काय नाही, कुठल्याही फार्मवर घेऊन गेला तर व्यवस्थित काही अडचण नाही. बरं आता पहिल्यांदाच आहे म्हटलं तर दुधाचा काय अंदाज नसेल? नाही तरी अंदाजे बाबा एक जजमेंट धरून पकडलं तर 10-20 लिटरच्या पुढे चालते. दूध- एका टायमाला 10 लिटरच्या पुढे. बर काय कमी जास्त करून काय शेतकरी आला तर 1.25 लाखापर्यंत द्यायची. 1.25 लाखापर्यंत होईल. बर बाकी काय अडचण नाही, 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 व्यवस्थित सगळं क्लिअर टाईप. काय आजार पण नाही, काय नाही. काय नाही काय नाही. बर म्हणजे तुम्ही व्यवस्थित. खात्रीशीर व्यवस्थित देणार. खात्रीशीर व्यवस्थित द्या. मोबाईल नंबर सांगा. 9975 120 120. दादा कुठलं गाव? अकलूज काय काय घेऊन आलता बाजारात आज? काल पाडे हे सगळ्या पाड्या घेऊन आलाय. हा. बरं शेतकरी आहे का व्यापार आहे? व्यापार करताय. हा. बरं, कुठल्या जातीचे आहेत काय? पोस्टांचे पाडे सगळं प्युअर हॉस्टेल आहे का टक्केवारीत काय क्रॉस? पोस्टच्या जरा थोडी कमी आहे ती, आता सगळं पोस्टांचेच आहे हॉस्टेलचे हा. आहेत. बरं किती महिन्याचे आहेत काय, दाताला वगैरे कशी काय? ही आदत आहे सगळी, सगळे आदत सगळी आहेत. आदत आहे ती. बर काय दोष बीज भट्टा काय? काय नाही काय नाही. पिशवी चेक करून सगळं क्लिअर आपण. पिशव्या चेक करून हा, घ्यायचं सगळं. एकदम क्लिअर आहे. हा. काय गेल्यावर आजारी पडली काय असलं काय विषय नाही? नाही आता आजार पडलं कुठं त्याच्यालाच असतं ना. बरं बरं म्हणजे आता इथं आजारी कुठली नाही नाही, अजिबात. सगळे व्यवस्थित हा, आहेत. सगळे बरं सुरुवातीला मला सांगा याची किंमत काय? हे 60,000 सांगितलं. त्याची 60,000. हा. बर पुढे या जरा. काय कमी जास्त होईल का याच्यामध्ये? होणार कमी जास्त. बर किती पर्यंत द्याल शेवटीचं? 60 सांगताय? 50 पर्यंत. 50 पर्यंत देणार. हा. किती महिन्याचा आहे? 1 वर्षाचा आहे. 1 वर्षाचा. अजून काही गाभ घालवलं नाही? नाही आदत आहे नाही. आदत आहे. बरं म्हणजे 50 पर्यंत द्यायची इच्छा आहे. हा. बरं आता पुढं दिसते हे 40,000. 40,000. पुढं त्याची पण 40,000. 40,000. म्हणजे चांगली गाय तयार व्हायला सुदृढ गाय व्हायला अजून वेळ किती आहे? हे 1.5 वर्षात गाय होती. 1.5 वर्षात गाय होत्या. हा, गाय होती. बरं हे जरा कमी टक्केवारीत आहे म्हणता. याची किंमत काय लावला? त्याचं 25,000 सांगितलं. 25,000. शिंगटे असलं. त्याला किती महिने झालं? ही वर्षाचीच पाड आहे ती. वर्षाचीच पाड्यात. हा. एकदम कमी जास्त करून देऊ शकता. हा, देता. मोबाईल नंबर सांगा की. 9822 हा. 9822 96 65 67. प्रत्येक रविवारी असता इथं. परत इथंच असतो आम्ही. शेतकरी बंधूंनो सांगोल्याच्या बाजारामध्ये आता या ठिकाणी कालवडींचा व्यवहार झालेला आहे. इकडे देणारे आहेत आणि इकडे घेणारे शेतकरी आहेत. बघूयात यांनी नेमकं कितीला दिला आणि यांना त्या किमतीत घ्यायला का परवडलं हे आता आपण माहिती घेतो. काय सांगाल? ही 2 गाबनेत बर 3 महिन्याचे 3 म्हणजे पहिल्यावर आहेत. पाहिलं बर आदत आहे दाताला. आदत आहेत. बर दुसरा काय दोष बिष काय नव्हता? काय दोष नाही. कितीला दिला? त्यांना दिलं ते 1.25 लाखाला. 1.25 लाखाला दोन दिले. दोन्ही कालवडी. बर आता यानंतर मी जातो शेतकऱ्यांकडे. तुम्ही आता 1.25 लाखाला ही जोडी घेतलाय, काय नेमकं विशेषतः याच्यामध्ये बघून घेतला? ह्या दोन्ही पण गाभ आहेत. आणि दुसऱ्या म्हणजे एक ब्रिडिंगला ही पंजाब मधली मूर्ती आहे बर पुढे गाय आणि ही एचएफ मध्ये आहे. आणि हे आपले म्हणजे 3 महिन्याच्या 3 महिन्याच्या गाभ आहेत. 3 महिन्याच्या गाभ असल्या की शेतकऱ्यांना साधारणपणे हे 6 महिने सांभाळल्यानंतर यांच्या गाया तयार होते. साधारणपणे एका गायची किंमत 1.25 लाख ते 1.5 लाखाच्या मध्ये येते. ही असं दुप्पट किंमत हिची होते. म्हणून ही 6 महिने अगोदर घेऊन स्वतः सांभाळले की परत तिथून पुढं ह्याला आपल्या गोट्याची सवय लागते आणि दुधाला आपल्याला चांगलाही करते. बरोबर. दोन्ही पण तुमचा घेतले. काय फार्म आहे जर्सी? हो जर्सीच फार्म आहे. बर का व्यापार करताय? नाही फार्म आहे. स्वतः शेतकरी आहे. स्वतः शेतकरी आहे. चांगला अनुभव दिसतोय तुम्हाला. हो चांगला आहे. काय सांगाल सध्या दुधाचा रेट आणि आता यांच्या किमती जर बघितलं तर फार तफावत जाणवत परवडते गाय आता? आता दुधाचा रेट 28 रुपये आल्यामुळे गायांचं जरा म्हणजे दर खाली आलेले आहेत. बर पण ही जे येणार आहेत हे उन्हाळ्यात येणार आहे त्यावेळेस या गायींचा दर येतोय 34 रुपये 35 रुपये. ती पुढचा आपण दुधाचा दर वाढतोय हिशोबानं या गाया त्याच घेतलेल्या त्या. म्हणजे या उन्हाळ्यात बरोबर उन्हाळ्याच्या आसपास ही येते त्या. म्हणजे परवडले काय तुम्हाला? हो परवडले. कसं आहे सांगोला बाजार? छान आहे. कसं प्रत्येक आठवड्याला येत असता का? कसं हो काय प्रत्येक आठवड्याला येतो. येत असता. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 992184 9009. बरं आता आपल्या गोट्यावर किती गाय आहेत मग असे? 50 गाय आहेत. हा बा कुठलं गाव? इंदापूर. इंदापूरचं आहे. बर काय काय आणलं होतं बाजारात? गाय आणले होते 8 गाय आणलं होतं. व्यापार आहे? हा व्यापार. बर किती गेले किती राहिले काय काय? 4 राहिले ते 4 गेले. 4 गेलेत. बर काय रेटने दिला जे गेले 4 ते? गेले ते 21 ने 1.15 1.15 नाही म्हणजे 1 लाखाच्या पुढची किमती. काय कसं होतं दुधाला वगैरे काय? दूध पहिल्यावर होत्या पाड्या. पहिल्यावर पाड्या होत्या. बर चांगला रेट मिळाला की गाय तशा होत्या ना. गाय बी तशा Quality चे. होत्या. माल तसा पैसा. हा माल तसा पैसा. बर राहिलेल्या ह्या गायीची किमती काय सांगताय? पहिलं काय आता कुठला आहे काय जात कुठला
गायची सांगतो ह्याच्यामध्ये क्रॉसमध्ये आहे क्रॉसमध्ये आहे. बरं काय किंमत सांगताय? तिची सांगतोय 1.25 लाख रुपये. 1.25 लाख रुपये पहिल्यावरच आहे. हो पहिल्यावर आदत आहे आदत आहे. हो बर आदत आहे आदत. बरं अजून तयार व्हायला किती महिने लागतील कालावधी? आता जवळ आली आहे ना. जवळ आलाय. 4 दिवस. बर किंमत किती म्हणला? तिची सांगतोय 21 1.25 लाख. बर काय कमी जास्त करून बैठकीला बसल्यावर देऊ शकता? याची किंमत त्याची सांगतोय 21. 21. बर हे पण आदत आहे. चौसा आहे. चौसा आहे दाताला. किती येतो झालेत मग याचे? पहिल्यावर पाणी गेलेलं. होय बर काय फसवणूक होणार नाही, एकदम चांगला माल देणार. एक माल एकदम क्लिअर माल असतो. शेतकरी आला विश्वासानं घेऊन जाऊ शकतो. आमच्या 10-11 गाय जाते दर आठवडे जातात. बर आता हे खाली बसले ही काय? हे चौसा आहे. किती येतो झाले त्याचं? ते पहिल्यावर आहे. दुधाला चांगला आहे. पहिल्यावर आहे म्हणल्यावर दुधाला काय 20-22 पिळणार आहे. कमी कुठलेच वापरू मिळत नाही पहिल्या रुपये. बर 1.10 1.15ला एक जोडा दिलाय, 1.10ला एक दिली आहे, बर 1.20ला एक दिली आहे, बर 1.16ला एक दिली आहे. बर सगळे लाखाच्या पुढे किमती आहेत. लाखाच्या पुढे किमती आहेत. आड्याला काय नाही, वस्तू बी आहे. बर कुठल्या गाईला दोष बिष काय नाही? दोष काय त्याला सड क्लिअर माल असतो. त्याला मालक आपण असतो. तुम्ही स्वतः बर माघारी आलं तरी तुम्ही ते घेणार सड फक्त सळद्वारा असला त्याला माघार घेणार. बर वस्तू बी आहे ती मस्टडीचं का झाली तुमच्या घरी झाल्यावर आम्ही त्याला काही करणार नाही. पण तुम्ही घेत असताना पण ही खबरदारी घेऊनच घेता. देत असताना तेवढी जबाबदारीनेच घ्यायचं आपलं. बर तुमचा मोबाईल नंबर सांगा सगळ्या. 96 73 50 18 18. दादा कुठलं गाव? मेडिसिन काय काय आणलं होतं आज बाजारात विक्रीला? 2 कालवडे आहेत. बर कुठल्या जातीचे आहेत काय? हे काय जर्शी 70-75% आहेत. होय बर काय किमती काय सांगताय? याची 10,000 सांगतोय, त्याची 7,000 सांगतोय. 7,000. बर कालवडे आहेत दोन्ही पण. दोन्ही कालवडे आहेत. बर काय द्यायचं काय कमी जास्त करून? कमी जास्त करून द्यायची की. बर बाकी काय बट्टा बिट्टा दोष बिष काय काय आजार आहेत नाही किंवा काय तसली काय भानगड तसलं काय काय नाही? नाही. येऊन गेलं तर चांगलं सांभाळ चांगलं काही तयार हो होतं. चांगलं काय तयार होणार. बर अजून काय आहेत का घरी? घरी आहेत 2-3 व्यापार करताय का शेतकरी? शेतकरी. मोबाईल नंबर सांगा की तुमचा. 89 75 24 29 24. शेतकरी बंधूंनो आता सांगोला बाजारामध्ये ह्या जरशा 2 गायी विकत घेतलेल्या आहेत. विकत घेतलेले शेतकरी आता आपल्या सोबत आहेत. बघूयात काय नेमकं गुणवत्ता बघून यांनी या गायी खरेदी केल्या आणि किंमत किती मिळाली. दादा काय सांगाल कितीला गायी घेतला? ही गाय घेतली 1,20,000 रुपयाला. 1,20,000. 1,20,000. बर किती येतो झाले त्याचे? ही दुसऱ्याच आहे, सायदा ते दुसऱ्या येताच आहे. बर तुम्ही आता घेत असताना काय नेमकं बघून घेतलं? कारण दूध पिळून वगैरे घेतलाय कसं काय? दूध गाय ही देणार की 12-13 लिटर दूध देणार अंदाजच आहे हा. आणि गाय चांगली आहे. बर चांगली आहे तिच्या म्हणजे ही बघून घेतले सड भांड पुन्हा हे जे मागचं ते हे आपलं काय म्हणतात ते सगळं हे बघून घेतलेलं आहे. गाय म्हणजे व्यवस्थित आहे. 10-12 लिटर दूध पिळणार ही गाय. म्हणजे कुठलाही दोष नाही. कुठलाही एवढा महागाची वस्तू घेतली तरी समाधान आहे. समाधानकारक गुरु समाधानकारक आहे. समाधानकारक आहेत. बर बाकी काय दाताला वगैरे कसं काय? दाताला ही सायदाती आहे. साधाते आहे. साधाती आहे. बर आता गाभण आहे का कसं काय? गाभण आहे अजून एक 15 दिवसात ती येईल. बर ही गाय कितीला घेतला म्हणलं तुम्ही? ही गाय 1,20,000 रुपये. 1,20,000. आणि या गायीचं काय सांगाल कुठली जात आहे? ही प्युअर पॅचची आहे. बर ही 1,10,000 ला घेतली आणि हिची 4 दात आहेत. 4 दात आहेत. हा चौशी आहे गाय. किती येत आहे? हिचं ही दुसरं यात. दुसरं येत आहे. हा दुसरंच आहे हिचं. बर दुधाला वगैरे कसं काय? हिच्यापेक्षा ही गाय दुधाला चांगली राहणार. चांगले राहणार. कसं काय फरक काय एवढा? हिला प्युअर पॅच आहे. बर प्युअर पॅच असल्यामुळे ही दुधाला चांगली राहणार. चांगली राहणार आहे. चांगली राहणार. बर दाताला ही 4 दात आहे. हिच्यापेक्षा लहान आहे. या गायीपेक्षा ही गाय लहान आहे. बर बाकी काय दोष बिष काय नाही व्यवस्थित बघून घेतलाय. बघून घेतलाय एक नंबर. म्हणजे एवढी किंमत मोजला पण समाधान आहे. समाधानकारक आहे. बर कसा वाटतं काय सांगोल्याचा बाजार? सांगोल्याचा बाजार जर बाजारीपेक्षा व्यवस्थितच आहे हा बाजार. असा टाईट नाही. म्हणजे प्रत्येक बाजाराचा जे रेट आहे चालू त्याचप्रमाणे रेट आहे. असं काय वाढलेलं नाही बाजार. तुमचं काय जर्सी फार्म आहे का कसं काय? हा माझ्याकडे पहिल्या 10 गाय आहेत. 10 गाय आहेत. म्हणजे तुम्ही आता हे फार्म वाढवताय? हा फार्म वाढवतो. बरं म्हणजे सगळे दुधासाठी आहेत? हा दुधासाठी आहेत. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना सांगोला बाजाराबद्दल? सांगोल्याचा बाजार हा अति उत्कृष्ट बाजार आहे. म्हणजे सर्व गोष्टी प्रत्येक व्हरायटीचा क्वालिटीचा माल इथं मिळू शकतो. मिळू शकते. हा मिळू शकतो. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 77 56 06 33 53. कुठलं गाव दादा? आमचं अकोलत गाव आहे. काय काय घेऊन आलता आज? काय विक्रीला आलाय का खरेदीला? विक्रीला आणतो घ्यायला पण आणतो. बरं व्यापार करताय? व्यापार करतोय. बर आता समोरचं काय घेतलाय का? हे घेतले आपण 70,000 रुपयाला. 70,000 ला घेतलाय? बर प्युअर आहे का? प्युअर
मधले कुठला आहे कुठली जात आहे प्युअर कोस्टनचे आहे 100% हॉस्टन बर दाताला आदत आहे आदत आहे अजून गाभण वगैरे नाही गाभण बिभण नाही काय बर पहिल्यावर आहे बर पुढं काय द्यायची किंमत काय हे 80-85 ला 80-85 द्यायची बर सगळा खांडवा तुमचं आपण सगळं घेतले काय रेंज मध्ये साधारण कमीत कमी रेंज आणि जास्तीत जास्त किती हजार दाखवा 25-30,000 40,000 हे सगळे आहेत आपले बर इथनं घेऊन पुढे कुठला बाजार पुढे बारामतीला घेऊन जातो बर कसा आहे बाजार इथं खरेदी विक्रीला हे सगळ्यात जास्त बाजार इथंच सगळ्यात मोठा बाजार म्हणलं तर सगळं उलाढ आले सगळं इथं सगळ्यात जास्त सांगोल्यात बाजारातली बर इथं सगळ्या प्रकारचे जाते सगळ्या प्रकार जाते तुम्हाला बघायला भेटणार बर सगळ्या मोबाईल नंबर सांग तुमचा 77-56-92-92 हा कुठलं गाव निर्निमगाव काय काय घेऊन आलता बाजारला 3 गाय होत्या 3 गाई काय व्यापार करताय हा व्यापार बर प्रत्येक रविवारी असता हो इथं प्रत्येक रविवारी बर त्याचा आता नोकऱ्या नाही त्या काय नाही त्या युवा पिढी आहे या धंद्यात त्यामुळं बऱ्यापैकी घेणं विकणं हे चालूच असतं बर मला सांगा आता ही गाय तुमचीच आहे हो, आता 2 गायी जे दिला त्यांच्या किमती काय लावलं होता 2 गाई एक 1,05,000 दिली आणि एक 95,000 दिली लाखाच्या पुढेच किमती हो, दिल्या. लाखाच्या जवळपास. आसपास पुढं मागे मग त्याची काय गुणवत्ता काय होती किती दुधाला वगैरे गुणवत्ता एक 20 लिटर होती आणि एक 22 प्लस गेली असते बरं आता तो विकला तो विषय सोडून दे आता जो समोर आपलं जे पशु दिसतंय त्याच्याबद्दल बोलूया पुढे जरा कुठले जात या गायची ही गाय एचएफ मधली याच्या 100% आहे का 100% नाही का क्रॉस हा क्रॉस मध्ये आहे. बर काय सांगाल याची किंमत याची किंमत 1 आहे 1.10 आणि किती येतो झालेत हे जी तिसरं पोटात आहे हिच्या. तिसरं 2 झालेले आहे 2 झालेले आहेत दुधाला वगैरे कसं काय हे दुधाला 20 लिटर आहे 20 लिटर आहे बर काय किंमत लावता याची याची किंमत 95,000 फायनल देऊन टाकायची 95,000 नाही बाकी काय बट्टा दोष बीज काय दोष वगैरे काय नाही सर काय नाही गॅरंटी द्यायची गॅरंटी द्यायचं किती सांगताय शेवट किंमत शेवट आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्याकडे आले नेहमी कोणी तर 5-10 हजार रुपये आपण करू काहीतरी डिस्काउंट देऊ तुमचा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर 9049 26 अमोल वावरे कुठलं गाव दादा अकलूस काय घेऊन आलता बाजारात हे कालवडी आणि कालवडी काय व्यापार आहे का शेतकरी व्यापारी व्यापार करताय किती महिन्याच्यात काय कालवडी हे कालवडी आहे त्या 5-6 महिने 5-6 महिन्याच्यात बर काय दोष बीज बट्टा काय नाही आजार आहेत किंवा मरतो असं काय नाही घेऊन गेलं तर चांगल्या गाई तयार होणार चांगल्या गाई 100% तयार होणार आहे बर काय जात कुठल्या आणि किती टक्केवारी याच्यात हे हॉस्टेल मधले हॉस्टेल मध्ये 100% हॉस्टेल आहे का टक्केवारी काय 100% हॉस्टेल 100% आहे मग काय किमती काय लावलाय किमती 4चं का एका नगाचं एकाचं 15,000 बर काय शेतकऱ्याला कमी जास्त करू होईल का हो होईल की किती होईल तरी शेवट काय 1,000-2,000 इकडे तिकडे होणार बर व्यवस्थित खात्रीशीर विश्वास खात्रीशीर विश्वासाने देऊ मोबाईल नंबर सांगा तुमचा 9763 070577 प्रत्येक रविवारी असता इथं हो प्रत्येक रविवारी येत आहे दादा कुठलं गाव अकलूज काय म्हणतात बाजारात गाय हे गाय आपल्याच काय व्यापार करताय व्यापार बर समोरची गाय दिसते ती आता आली का रात्री बर म्हणजे 1 दिवसाचं आहे बर पहिला रो काय पहिला येतं काय सांगाल किंमत सांगायची 150 आहे 150 बर तर पहिला रो म्हणलं दुधाचा काय अंदाज नसेल दुधाचा अंदाज नाही तरी 10-12 एक टाइमला चालू देऊ शकते बर बाकी काय दोष बीज काय नाही काय दर्पण वगैरे आहे असं अजिबात माहित असलं काय बर कुठली जात आहे ही एचएफ आहे याचे पाय बर 100% याचे 100% 1 दिवसाचा कालवड आहे कालवड शेवट काय कमी जास्त करून काय 20ला 25ला मागणी झाली तिची झाल्या 30 पातूर द्यायची 20 पर्यंत द्यायचं आहे बरं बाकीचे जे काय गाय आहेत त्याची काय किमती सांगशील दुसऱ्या येताचे पहिल्या येताचे दुसऱ्या येताचे दाताला वगैरे कसे काय दाताला 4 दात आहे 4 दात जात कुठले दाताला कशा आहे 6 दात ही 6 दात आहे किती टक्केवारी हे 50-75 बदले हाय दुधाला कशा आहे काय
दूध 22 लिटर चालते की 22 लिटर दोन्ही वेळेची मिळून. हां बरं बाकी काय दोष बीस काय नाही दोष नाही काय काय शेतकरी घेऊन गेला तर काय फसवणूक होणार नाही काय व्यवस्थित तयार होणार. व्यवस्थित बरं पुढच्या गायबद्दल काय किती येतं झाले त्याचे ही पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच आहे याले का नाही अजून नाही अजून गाभण आहे 15 दिवस टायमिंग आहे टायमिंग आहे बरं जर्शीतला कुठला किती टक्के आहे ही 75% मधले 75% आहे काय बट्टा दोष बीस काय काय नाही अजिबात कसलं काय किती सांगता किंमत त्याची हे सांगा 140 140ला बरं काय कमी जास्त करून द्यायचं शेवट आता मार्केट डाऊन असल्यामुळं जरा दरात इकडे तिकडे होतंय आता दुधाला दर वाढला तर हिचा दर अजून वाढतील वाढतील बरं पहिला रोज आहे हा पहिलं नंबर सांगा नंबर 9022190002 दादा कुठलं गाव इंदापूरचं इंदापूर प्रत्येक बाजारला असता कसं दर आठवड्याला व्यापार करताय हा व्यापार बरं आज किती काय केलं तसं काय आज 10 गाई होत्या 10 गाई होत्या 2 राहिले एवढे 2 राहिल्यात बरं काय किमती काय सांगता दोन्ही गाईची काय आता ह्याचे 1,15,000 सांगतो 1,15,000 ह्याचे बी 1,15,000 सांगतो बरं 1,15,000 किंमत आहे बरं काय विशेष काय याच्यामध्ये हे जे आहे ना हे जे आहे 32 लिटर पिळलेली 32 लिटर पिळलेलं आहे आता ह्याची केस ही खात्रीशीर. पहिल्या रोला ही 27 पिळलेली ह्या येताला 30 पर्यंत पळण पिळल म्हणजे तुम्ही जे सांगताय ते खात्रीशीर आहे खात्रीशीर पिळाला गाय हे बी चांगली पहिला रोल आहे पहिल्या रोला 22-23 लिटरची कॅपॅसिटी ह्याची कॅपॅसिटी 10 लिटर एका टायमाला पिळणार आहे पिळणार आहे बरं दाताला वगैरे कशी काय काय दाताला ही 2 दात आहे ती कडदात आहे ते पलीकडे करतात बरं बाकी काय दोष बीज काय 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 नसते सगळं अंगाची जबाबदारी आपण शेतकऱ्याला घेतो सडाची जबाबदारी बाकीचे सगळं बाटबाटी जबाबदारी आपण प्रत्येक शेतकऱ्याला देतो देत आहे मामा कुठलं गाव वेळापूर वेळापूर काय काय आणलं होतं बाजारात 12 आणलं तर काय 12 गाई होय व्यापार करताय व्यापार बरं आता हे 3च राहिले काय 4 राहिले 4 राहिले बरं काय किमती लावलाय काय काय ती पलीकडली 140 सांगते सर्वात पहिल्यांदा हे सांगा त्याची काय किंमत सांगता ह्याची सांगते 125 बरं कसं आहे दाताला 2 दात 2 दात आहे पहिला आहे का पहिल्यावर 2 दात आहे बरं किती सांगताय म्हणला 125 1.25 दुधाला वगैरे काय अंदाज दुधाला 8-9 पहिल्याला पिळेल पहिल्यावर पडेल काय बाकी दोष आजार पण काय नाही काय नाही पुढे दुसरी ही काय ही दाताला 6 दात 6 दाती आहे पहिला रोज आहे पहिला रोज आहे आलेलं नाही अजून येलेलं नाही हे झालं बरं काय दूध अंदाज किती पर्यंत देऊ शकतो दूध 9-10 पिळेल 20 लिटर 18-20 लिटर 100% हो बरं बाकी काय दोष बीस काय काय आहे नाही काय नाही व्यवस्थित आहे कारण बाजारात बऱ्याच वेळा दोष निघाले की विकायला आणतात तसं काय नाही तसलं काय नाही आमचं काय व्यापार चालू आहे ना व्यापारच आहे खात्रीशीर देणार खात्री तर पुढची मोठी गाय दिसते 4 दात आहे 4 दात आहे किती येतो झाले आतापर्यंत ती पहिला रोज आहे पहिला रोज हो आहे पहिला रोज कुठली जात आहे नेमकी त्याची फर्स्ट झाली ना क्वेश्चन आहे 100% क्वेश्चन आहे 100% गोष्टी बर किती सांगता किंमत तिचं 1.5 लाख रुपये सांगतो 1.5 लाख बर काय शेतकरी आला तर कमी जास्त करून काय करू दे किती होईल कमी 1.5 लाख 31 पर्यंत देऊ 31 पर्यंत देणार हो बरं मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर सांगा 7038 52 7000 कुठलं गाव दादा पुढची कुठची कुठची चिंचणी मायका चिंचणी मायका कुठची बरंच लांब ना आला की व्यापाराला होय काय काय घेऊन आलता आज आज एक 10 गाई आणली होती दहा गाय आणला होता किती राहिले किती विकले काय 7 इकले 3 आहे 3 राहिले बरं समोरची गाय मोठी दिसते होय काय किंमत लावलाय किंमत 1.60 लावली 1,60,000 बर दुधाला कशी आहे मग 28 लिटर आहे 28 लिटर बर चांगलं आहे की दाताला वगैरे कशी काय जुळले जुळले हा तिसरे येताचे तिसऱ्या येताचे आहे बर बाकी काय आजार पण दोष बिष काय आहे नाही का? काय नाही काय नाही काटा भांडा थांबला आहे मोठा काय विषय नाही म्हणजे फसवणूक होणार नाही नाही. व्यवस्थित देणार सांभाळणार व्यवस्थित अशा पद्धतीने आहे फार्मवर कुठल्याही आपण घेऊन गेलो तरी व्यवस्थित रिझल्ट देणार बर किती आहे म्हणला दूध 28 लिटर आहे 28 लिटर आहे दोन्ही वेळेचं मिळून हा फुल टाइम बर किंमत काय कमी जास्त होईल का कमी जास्त होते. किती होईल काय शेवट 31 पात्र होते 1,30 पर्यंत द्यायचं आहे बर बाकी ही गाय कितीला 25 पात्र होते 25 पर्यंत पुढे की कुठली गाय आहे चिंतामणी बेंगलोर बेंगलोरची गाय आहे होय बरं दुधाला कशी आहे काय दुधाला 22 पहिला आहे का दुसरं आहे दुसरा आहे त्याचे किती दूध आहे म्हणला 22 लिटर 22 लिटर किती किंमत सांगताय किंमत 140 सांगते काय कमी जास्त होईल कमीच होईल की देणार बर त्यानंतर आता आपण पुढची गाय बघूया ह्या गायची किंमत काय सांगताय 31 पिळायला कशा आहे दूध पिळाला 20 लिटर 20 लिटर आहे बर काय दोष बिष काय नाही काय नाही
जर्सी मध्ये आहे. हा जर्सी. मोबाईल नंबर. मोबाईल नंबर 8073 32 50 19. सांगोला बाजारात असणाऱ्या जर्सी मध्ये आपल्याला आता जर्सी बैल आपल्याला पाहायला मिळणार आहे, जो की खास करून पैदाशीसाठी जर्सी फार्मवरती सांभाळला जातो. असा पैदाशीसाठी हा बैल आता इथं बघायला मिळतोय. बघूयात हे मालक आहेत. दादा कुठलं गाव आपलं? म्हैसगाव. संभाजी सदस्य जगताप. बरं, काय काय घेऊन आलता आज? एवढा एक जर्सी बैल आणलाय. बरं, किती वर्षाचा आहे काय? आता साईद येते 7 दाते आहे. बरं, आतापर्यंत किती गाई आपण घालवल्या आणि रिझल्ट कसा आलाय? रिझल्ट एक नंबर आहे. एक नंबर. एका वर्षात 1.5 लाख रुपये झाले. एका वर्षात 1.5 लाख उत्पन्न आलंय. बरं, आता ह्यो पैदाशीसाठी आहे म्हणल्यानंतर याचा खुराक पण काही वेगळा असेल की? काय नाही आपलं काहीच खुराकाचा काही वेगळा खर्च? खुराकाचं काही वेगळं नाही. खापरीस. बरं, बाकी काय दोष बिष काय आहे? काय दोष नाही. काय नाही. माणसाचं नाही कधी साईड नाही. माणसं हाताळू शकतात कोणी म्हणजे काय मारणं नाही काय विषय नाही. बर, आणि दाताला कशी आहे म्हणला? 6 दाते आहे. बर, म्हणजे अजूनही आपण हे ब्रीडिंग साठी पैदासाठी पुढे चालू शकतो? चालू शकतो. बर, काय द्यायचं काय रेट म्हणताय? 55,000 रुपये. 55,000. मागणी किती पर्यंत व्हायला? काय मागणी 40 पर्यंत व्हायला. मागणी 40ची होत्या, तुम्ही 55 सांगताय. कुठेतरी कमी जास्त करून होईल की. किती कराल काय शेवट? वरलं 5 कमी करू. वरलं 5 कमी करताय. बरं, तुम्ही हा फक्त एकच बैल पैदासाठी ठेवला का आपलं तुमचं फार्म पण आहे? माझ्याकडे मदर डेअरीज आहे. डेअरीच आहे? डेअरी आहे. बर, म्हशीचं दूध घेतो मी. दूध घेताय? शेळे येते. बर, जर्सी किती आहेत? जर्सी एक सुद्धा नाही. माझ्याकडे 6 म्हशी आहेत. म्हशी आहेत. खिलारी गाय आहे, घोडा आहे. बर, नाद आहे सगळाच. किराणा दुकान आहे, डेअरी आहे. बर, शेती भरपूर आहे मला, तसं काय नाही. व्यवस्थित रेट देऊ शकतो. मोबाईल नंबर सांग. 9975 06 66 35. तर मंडळी, अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित TV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण शेळ्या मेंढ्यांचा बाजार, खिलार बैल बाजार, म्हैस बाजार तसेच जर्सी गाय बाजारातील अपडेट पाहणार आहोत. धन्यवाद.